गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा अनमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 29 पाहतोय. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भावी म्हणून पाठी लागतील भूते येती गिवसीत 5 जणी ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता कारणे हा तुका म्हणे काळे चेपईला गळा मी वेळोवेळा करीत असे. मागे सांगितल्याप्रमाणे संत तुकाराम महाराज याही अभंगामध्ये अहंकाराचे वर्णन करतात. अहंकार कसा आहे? हा अहंकार असल्यामुळेच आपल्याला जन्म मृत्यू लाभतो, आपल्याला हे शरीर लाभतं, आपल्याला कर्म करावं लागतं. कर्म आलं की पुन्हा आपण त्या कर्माची फळं भोगण्यासाठी जन्म घेतो. हे कशामुळे आहे? मी वेळोवेळा करीत असे. खर तर जे काही आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भावी. ज्या वेळेस आपल्याला कळत नाही की जे काही आहे त्या कृष्णाचं आहे, त्यावेळेस आपल्या मनात मी आणि माझे अशी कल्पना आपण करतो. आणि म्हणूनच पाठी लागतील भूते येती गिवसीत 5 जणे. म्हणजे काय? 5 जणे म्हणजे काय? 5 भूत, पंचमहाभूत जे सांगितलेले आहे ते त्या जीवाचा शोध करत करत येतात. बघा, आपल्या मृत्यूनंतर आपलं शरीर जरी गेलं, म्हणजे स्थूल शरीर, तरी सूक्ष्म शरीर असतं आणि त्याच्यामध्ये त्या वासना भरलेल्या असतात. मी आणि माझं या भावाने 5 भूत, पंचमहाभूत त्या जीवाला शोधत येतात आणि त्या जीवाला पुन्हा देहाची प्राप्ती होते. येती गिवसीत 5 जणे ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्त्या कारणे. की ज्याला हे कळत नाही, ज्याला याचा आठव होत नाही, हे सर्व ज्या कृष्णाचं आहे त्याची आठवण नसल्यामुळे तो मूर्ख जीव या कृष्णाला हे सर्व अर्पण करत नाही आणि त्यामुळेच हा दंड त्याला मिळतो. आणि दंड काय आहे? जन्म आणि मृत्यू हा दंड आहे. त्या कारणाने ही जन्म मृत्यूची शिक्षा त्या जीवाला मिळते. तुका म्हणे काळे चेपईला गळा मी वेळोवेळा करत असे. म्हणून या काळाने गळा दाबला असतानाही, म्हणजे मृत्यू आला असतानाही त्याला पुन्हा पुन्हा मी हेच करावं असं वाटतं. असा हा जीव असतो. मृत्यूच्या वेळेस सुद्धा आपण आपला मीपणा सोडत नाही आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याचं वर्णन संत तुकाराम महाराज या 29व्या अभंगात करतात. संत काय करतात? संत आपलं सर्वस्व अर्पण करतात त्या एका रामाला, कृष्णाला, ज्याच्यामुळे या पूर्ण विश्वाची निर्मिती झाली. रामदास स्वामी म्हणतात, राम करता राम भुक्ता राम राज्य भूमंडळी सर्वस्वे मीच देवाचा माझा देव कसा म्हणू. म्हणजे हा देव माझा आहे आपण म्हणतो, हे माझं आहे एवढं म्हणण्याची भावना सुद्धा त्यांच्यात राहत नाही. सर्वस्वी मीच देवाचा, मी स्वतः देवाचा झालो. देव माझा आहे असं मी कसं म्हणू बरं? आपण मोबाईल वापरतो, आपण त्याला कमांड करतो, आपण बनवलेली ती वस्तू आहे. आपण म्हणू शकतो की हा मोबाईल माझा आहे, पण मोबाईल म्हणू शकतो का हो की ही व्यक्ती, अमुक एक व्यक्ती माझी आहे म्हणून, ती मला वापरते म्हणून ती माझी आहे? नाही म्हणू शकत. आणि तेच इथे सांगतायत, सर्वस्वे मीच देवाचा माझा देव कसा म्हणू. परंतु हा मीपणा आपण सोडतच नाही शेवटपर्यंत. मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी जिता बोलती सर्व ही जीव मी. सगळ्यांना माहित असतं की आपल्याला एक ना एक दिवस मरायचंय, एक ना एक दिवस आपल्याला मृत्यूचा सामना करायचा आहे. तरी सुद्धा आपण जिवंत असताना केवळ आणि केवळ मी माझं याचाच घोष करत राहतो.
आपण हा मी कोण आहे याचा शोध घ्यायची गरज आपल्याला वाटत नाही, आपण त्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही आणि त्यामुळे आपल्याला जन्म मृत्यूचा दंड मिळतो. कशामुळे मिळाला? सगळं काही कृष्णाचं आहे हे कळण्यासाठी जो भाव लागतो तो भाव नाही, म्हणून हा दंड मिळाला. शौर्ये सागरमी महाद्रविणमी दैवे प्रभावंतमी युद्धी दुर्धरमी धनुर्धरही मी लक्षातमी दक्षमी मी ऐसा मज सारी खानच तुझा आहे महाराज मी सर्व कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. आपल्याला वाटतं आपण खूप शूर आहोत, आपण अतिशय प्रभावंत आहोत, युद्धी दुर्धर मी धनुर्धर आहे, मी युद्धात उत्तम आहे, महाराज आहे, मी सत्ताधीश आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, अमुक तमुक किती आपण स्वतःला उपाधी जोडून घेतो. पण आपल्याला मी आणि माझं कळतं, परंतु हा मी कुठून आला, कोण आहे मी म्हणजे कोण आहे याचा शोध आपण घेत नाही आणि त्यामुळेच आपल्याला हा जन्म मृत्यूचा दंड मिळतो. असा हा मीपणा आपल्या जन्माचं कारण आहे. आपल्याला माहिती नाही की आपल्याला अजून किती जन्म घ्यावे लागतील हा मीपणा सोडण्यासाठी, गुरुकृपा होण्यासाठी. आपल्याला आता कळतंय की ह्या मीपणामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागला. कदाचित आपण काही दिवस विचार करू की हा मीपणा नाही वागवायचा, नाही त्याचं आचरण करायचं. पण यासाठी काय आवश्यक आहे? संतांच्या सानिध्यात राहणं खूप आवश्यक आहे. आज आपल्याला वैराग्य येतं, आपण मीपणा सोडून वागायला जातो, तेच हे विवेचन संपलं, हे प्रवचन आपण ऐकून आलो, कीर्तन ऐकून आलो, त्यानंतर मात्र तो भाव निसटून जातो आणि आपण पुन्हा देहाशी तादात्म्य पावतो. तेव्हा या मीचा निराश करणं, या मीला नष्ट करणं, हे जे अवघड काम आहे ते केवळ आणि केवळ संतांच्या संगतीने होतं. आणि म्हणूनच आपणही या संतांना शरण जाऊया, सद्गुरूंना शरण जाऊया. त्यानेच आपला अहंकार नष्ट होईल आणि त्यानेच आपल्याला खऱ्या ईश्वराची प्राप्ती होईल आणि आपण या दंडातून बाहेर येऊ शकू. असा हा 29वा अभंग. याचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.